नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 7 करंटचे लेक्चर बघितलेले आहेत आणि हे 8वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये बघा मागच्या याच्यामध्ये आपण युवा सहकारी योजना इथपर्यंत घेतलेलं होतं। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि याच्या माध्यमामधून जे काही स्टार्टअपच्या ज्या योजना आहेत ते त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठीची ही युवा सहकारी योजना होती, तर ती आपण बघितलेली होती मागच्या वेळेस, जी की राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या मार्फत 14 ऑक्टोबर 2018 सुरू करण्यात आलेली होती। आणि तरुण उद्योजक जे आहेत तर त्यांनी सहकारी संस्था ज्या किमान 3 महिने कार्यरत असतील अशा योजनांना किंवा अशा सहकारी संस्थांना 5 वर्षांपर्यंतचा दीर्घकालीन कर्ज जे आहे तर ते देण्यात येणार आहे। त्याच्यासाठीची योजना आहे युवा सहकारी योजना। पुढचा आहे अटल पेन्शन योजना, 9 मे 2015 सुरू झालेली, 2030-31 पर्यंत तिचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। काय आहे अटल पेन्शन योजना? तर असंघटित क्षेत्रातले जे काही कामगार आहेत तर त्यांना पेन्शन देण्याची ही योजना आहे। त्याचा वयोगट मला तुम्ही सांगाल 18 ते 40 आहे का 18 ते 50 आहे। तर त्या वृद्धापकाळामध्ये त्यांना उत्पन्नाची सुरक्षा देणे, त्यांना महिन्याला 3000 रुपयांचं जी पेन्शन आहे तर ती आपण पेन्शन याच्या माध्यमातून अटल पेन्शन योजनेच्या माध्यमामधून आपण देणार आहोत। काय आहे अजून काय आहे? त्यांचं काही मासिक उत्पन्न जे आहे हे सांगितलेलं आहे का? 15,000 पेक्षा कमी, 20,000 पेक्षा कमी, 30,000 पेक्षा कमी असं काही सांगितलेलं आहे का अटल पेन्शन योजनेमध्ये? मला सांगायचं आहे। पुढचं आहे मेरी रसोई योजना। जसं आपल्याकडे अन्नपूर्णा योजना बरोबर, आणि दुसरी कोणती योजना आहे? अंत्योदय योजना आहे, ज्याच्यामध्ये पांढरे रेशन कार्ड असतात, ज्यांना आपण 35 किलो धान्य देतो रेशनच्या दुकानामध्ये। अशा पद्धतीनेच मेरी रसोई योजना आहे पंजाब सरकारची, 40 लाख जे निळे कार्ड धारक लोक आहेत त्यांच्यासाठीची ती मेरी रसोई योजना आहे। पुढचा आहे पढ़ना है तो यहाँ जुड़ना है। कौशल्य विकास मंत्रालय जे आहे तर त्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्फत त्यांनी एक मोबाईल फर्स्ट आणि AI सक्षम व्यासपीठ जे आहे तर ते आणलेलं आहे। याच्या माध्यमातून आपल्याला जे कौशल्य विकास करायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे तर डिजिटल जी इकोसिस्टम आहे तर त्या डिजिटल इकोसिस्टमला चालना देण्यासाठी म्हणून ही देशव्यापी मोहीम जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे आणि अमिताभ बच्चन सुद्धा या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग आहे। मोबाईल फर्स्ट नावाचा हा त्यांचा एक डिजिटल व्यासपीठ आहे, तर ते एक लक्षात ठेवायचे। पुढचा आहे वनजीवी दीदी उपक्रम। झारखंडमध्ये पलामू व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तिथल्या स्थानिक महिला ज्या आहेत त्या स्थानिक महिलांना वन्यजीवांच्या रक्षणासाठी त्यांचा समावेश करून घेणं किंवा त्यांना सामील करून घेणं यासाठीचा हा वनजीवी दीदी उपक्रम आहे। कुठला? झारखंड राज्यामधला। पुढचा आहे जल संरक्षित हरियाणा प्रकल्प आहे, तर तो जल संरक्षित हरियाणा प्रकल्प जो आहे तर त्याला जागतिक बँक आहे, या जागतिक बँकेने 5700 कोटी रुपयांचं तांत्रिक आणि आर्थिक मदत जी आहे ही मंजूर केलेली आहे। हरियाणा राज्याला जलक्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवणे आणि जे कालवे आहेत तिथले तर त्या कालव्यांचं एक जाळं संपूर्ण राज्यभर पसरवणे यासाठीची ही जल संरक्षित हरियाणा प्रकल्प आहे, जो की कालव्यांचं जाळं संपूर्ण हरियाणामध्ये पसरवण्यासाठी वर्ल्ड बँकेने यांना 5700 कोटीची मदत केलेली आहे। पुढचा आहे ई स्वास्थ्य संवाद व्यासपीठ। कोणाचा आहे ई स्वास्थ्य संवाद व्यासपीठ? तर ते राजस्थानचा आहे। तो राज्यातल्या वैद्यकीय शिक्षणाचं प्रशासन बळकट करण्यासाठी आणि विभागामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणावी यासाठी म्हणून ई स्वास्थ्य नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे हा डिजिटल प्लॅटफॉर्म या राजस्थानने सुरू केलेला आहे। हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ई स्वास्थ्य त्याचं नाव आहे। पुढचा आहे राज उन्नती उपक्रम। तर हा राज उन्नती उपक्रम सेम परत रावरना राजस्थानचाच आहे। प्रगती व्यासपीठ जे आहे तर त्या प्रगती व्यासपीठामध्ये सरकारी योजना असतील आणि वेगवेगळ्या सरकारचे उपक्रम असतील जे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या सगळ्या गोष्टी एकाच डिजिटल व्यासपीठावरती आणणे यासाठी म्हणून प्रगतीची बैठक जी आहे तर ती मागे आपण वाचलेलं होतं, केंद्र सरकारची बैठक झाली त्याच धर्तीवरती राजस्थान आहे। या राजस्थानने राज उन्नती उपक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे। तिथल्या सरकारी योजनांमधला विलंब दूर करणे, सार्वजनिक तक्रारींचं वेळेत निवारण करणे यासाठी राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी प्रगती मॉडेलची अंमलबजावणी त्यांच्या राज्यामध्ये केलेली आहे। 25 मार्च 2015 प्रगती मॉडेल जे आहे तर ते 25 मार्च 2015 पंतप्रधानांनी सुरू केलेलं आहे। पुढचा आहे स्वस्थ सीमा अभियान। तर उत्तराखंड सरकार आहे, तर त्या उत्तराखंड सरकार, सीमा अभियान म्हटल्यावर सीमेवरची राज्य इतकं आपल्या लक्षात येतं, उत्तराखंड सरकार आहे आणि इंडो तिबेट सीमा पोलीस दल आहे ITBP। तर या दोघांच्या संयुक्तपणे या दोघांनी सीमावर्ती भागामधले जे रहिवासी आहेत तर त्या रहिवाशांना
चांगल्या आरोग्याच्या सुविधा पुरवता याव्यात यासाठी म्हणून स्वस्थ सीमा अभियान जे आहे तर ते आणलेलं आहे. पुढचं आहे मुख्यमंत्री सेहत योजना, पंजाब सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 10 लाख रुपयांचं मोफत उपचार जे आहे ते 10 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पंजाब सरकारमार्फत तिथल्या लोकांना दिले जाणार आहेत मुख्यमंत्री सेहत योजनेच्या माध्यमातून. पुढचं आहे आशा कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन. कुठे आणलेली आहे तर गुजरातमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कर्करोगाचं पहिल्याच टप्प्यावरती त्याचं निदान व्हावं आणि लवकरात लवकर त्याच्यावरचे उपचार मिळावे यासाठी म्हणून आशा कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन जी आहे तर तिचं गुजरातमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे एक जिल्हा एक पदार्थ उपक्रम जो आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेश या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातले वेगवेगळे जे पारंपरिक खाद्य असतील, तिथली वेगवेगळी पेय असतील तर त्यांना एक वैशिष्ट्य, तिथली एक ओळख मिळवून देण्यासाठी म्हणून एक जिल्हा एक पदार्थ एक उपक्रम जो आहे हा राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कुठे झाली? UP मध्ये झालेली आहे. पुढचा आहे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड. स्वनिधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये जे काय म्हणतात त्याला आपण वेंडर्स असतात, भाजी विक्रेते वगैरे, तर त्या सगळ्या लोकांना कर्ज देण्यासाठी 10,000 रुपयांचं जे कर्ज आहे तर ते दिलं जाणार होतं. तर त्याला आपण PM स्वनिधी योजना आहे ती, तर त्याच्या अंतर्गतच क्रेडिट कार्ड आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जानेवारी 2026 रोजी तिरुवनंतपुरम इथे शहरी उपजीविका मजबूत करण्यासाठी PM स्वनिधी क्रेडिट कार्डचं अनावरण करण्यात आलेलं आहे. UPI लिंक आणि व्याजमुक्त रिव्हॉल्विंग क्रेडिट सुविधा पथविक्रेते जे आहेत म्हणजे स्ट्रीट वेंडर जे आहेत त्यांना आर्थिक मदत देईल आणि त्यांना डिजिटल व्यवहाराशी जोडण्यासाठी म्हणून त्यांना आता हे क्रेडिट कार्ड जे आहे ते क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहेत. ओके. पुढचं आहे गृहमंत्री डिजिटल मार्केटिंग. कुणाचं आहे गृहमंत्री डिजिटल मार्केटिंग? तर ते आणलेलं आहे, एकच मिनिट, गृहमंत्री झाले ते गृहलक्ष्मी आहे ते. सो गृहलक्ष्मी, कारण मागे एक गृहलक्ष्मी नावाचा जो फनफेअर होता तो कुठे झाला होता म्हणून आयोगाने विचारलं होतं, मुंबईमध्ये झालेला होता तो, तर तो एक प्रश्न आलेला होता म्हणून मी हे घेतलंय. गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग, तर कुठलं आहे हे गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग? तर ते कर्नाटक सरकारचं आहे. ठीक आहे. सो गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंगच्या विशेष ऑनलाईन पोर्टलच्या शुभारंभाची सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातले ज्या काही महिला उद्योजक आहेत तर त्यांना एक त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी म्हणून गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग नावाचा जो उपक्रम आहे आणि त्यांची उत्पादनं जागतिक स्तरावरती पोहोचावी, त्यांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी म्हणून गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग उपक्रम आलेला आहे. पुढचा आहे करुणा अभियान. आता करुणा म्हणजे दया आहे. कुणाला दाखवायची आहे? तर वन्यजीवांना दाखवायची आहे, प्राण्यांना दाखवायची आहे, पक्ष्यांना दाखवायची आहे. यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती असं संक्रांत हा जो सण आहे तर त्या संक्रांतीच्या वेळी तो जो पतंगाचा मांजा असतो आणि त्या पतंगाच्या मांजामुळे बरेच सारे पक्षी जे आहेत तर ते मृत्युमुखी पडतात आणि त्यासाठी म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी करुणा अभियान जे आहे हे करुणा अभियान 2017ला याची सुरुवात केलेली होती आणि ते जे काही पक्षी आहेत जखमी झालेले आहेत तर त्यांचं पुनर्वसन करायचं आहे, वन्यजीवांचा बचाव करायचा आहे. यासाठी म्हणून ही जी योजना आहे, ही मोहीम म्हणा किंवा अभियान म्हणा, योजना म्हणा, तर ती गुजरात सरकारने आणलेली आहे. गुजरात सरकार. कशाचा? पतंगाचा मांजामुळे जखमी होणारे पक्षी असतील ते. पुढचं आहे राष्ट्रीय उद्योजकता अभियान. ग्रामीण विकास मंत्रालय आहे आणि या ग्रामीण विकास मंत्रालय आहे यांनी 12 जानेवारी 2026ला हे राष्ट्रीय उद्योजकता अभियान आहे तर त्याचा शुभारंभ केलेला आहे. डे NRLM असेल म्हणजेच काय तर जे काय म्हणूया आपण त्यांना स्वयंसहायता गट आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील, त्यासोबतच 50,000 समुदाय संसाधन व्यक्तींना प्रशिक्षण द्यायचं आहे. तर ते प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून ही जी उद्योजकता मोहीम आहे ही उद्योजकता मोहीम 50,000पेक्षा जास्त लोकांना डे नुर्लम जी ही योजना आहे आपली नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, तर त्याच्या अंतर्गत 50,000 लोकांना आपल्याला कौशल्य प्रदान करायचे आहेत, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. त्यासाठीची ही ग्रामीण विकास मंत्रालयाची राष्ट्रीय उद्योजकता अभियान हे आहे. पुढचं आहे स्वच्छ जल अभियान. स्वच्छ जल अभियान कोणाचं आहे तर ते आहे मध्य प्रदेश सरकारचं. मध्य प्रदेश सरकारने सर्व ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी सुनिश्चित करण्यासाठी म्हणून राज्यव्यापी जल स्वच्छ अभियान जे आहे तर ते सुरू केलेलं आहे 10 जानेवारी 2026ला.
मध्य प्रदेश सरकारने. पुढचं आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. पुढचं आहे बेला, पहिली नेट झिरो ग्रामपंचायत कुठे आहे ती, तर ती आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. कुठे आहे ती, तर ती आहे भंडाऱ्यामध्ये. मागच्या वेळेस आयोगाने विचारला जो काय प्रश्न होता, वडनळ का, काय विचारला होता प्रश्न आयोगाने कंबाईनच्या ग्रुप सीच्या प्रिलियम्समध्ये सांगायचं आहे मला. नागपूरमधला तो जो ती जी ग्रामपंचायत होती तर ती मला सांगायची आहे. सो ही जी पहिली नेट झिरो ग्रामपंचायत आहे, बेला नाव आहे तिचं. ती बेला आहे कुठे, तर बेल भंडारा असं लक्षात ठेवू शकतो आपण, बेल भंडारा. सो बेला जी आहे तर ती भंडारा या ठिकाणी आहे. सरपंच आहेत तिथल्या शारदा गायधने, यांना वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी ही पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत जी आहे, ही पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत, पहिली तर देशातली पहिली पल्ली ठरलेली होती जम्मू काश्मीर मधली, आणि आता ही भारतातली पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे बेला. ओके, हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातलं सौंदाळा हे जे गाव आहे, सौंदाळा हे पहिलं जातमुक्त गाव ठरलेलं आहे. गावाचे सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली हा ठराव मांडण्यात आला आणि मौजे सौदाळामध्ये जात, धर्म, वंश, पंथ याच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही असा त्यांनी तिथे ठराव जो आहे हा ठराव मांडलेला आहे. पुढचा आहे भारतातील पहिला म्युझिकल रोड. तर कुठे आहे पहिला म्युझिकल रोड, तर मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड जो आहे, हा कोस्टल रोड भारतातला पहिला म्युझिकल रोड होणार आहे. सो भारतातला पहिला म्युझिकल रोड कोणता आहे, तर जो कोस्टल रोड आहे मुंबईमधला, तर तो कोस्टल रोड आहे भारतातला पहिला म्युझिकल रोड. ओके, सो तो भारतातला पहिला म्युझिकल रोड आहे. त्यानंतर पुढचा आहे BBATRC. काय आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आहे. हे वकिलांसाठीचं भारतातलं पहिलं प्रशिक्षण संशोधन केंद्र आहे. कुठे ठिकाण आहे ते, तर तळोजा मुंबई या ठिकाणी या वकील प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि भूषण गवई जे आहेत आपले माजी सरन्यायाधीश, यांनी त्या दोघांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. पुढचा आहे बेंबळा नदी प्रकल्प. कुठे आहे बेंबळा नदी, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये बेंबळा नदी प्रकल्प आहे, तर तो तिथे होणार आहे. याच्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आहे बेंबळा, ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथली जमीन जी आहे तर तिथली जमीन ओलिताखाली आणायची आहे, म्हणजे जी ओसाड जमीन आहे ती ओलिताखाली आणण्यासाठी म्हणून तिथला जो धरण आहे, म्हणजे धरण बांधलं जाणार आहे त्या ठिकाणी, तर तो आहे बेंबळा नदी प्रकल्प आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. कुठे आहे ते, तर ते यवतमाळमध्ये होणार आहे. पुढचा आहे अरुणोदय मोहीम. कुठनाची आहे अरुणोदय, तर हा मला थोडासा इम्पॉर्टंट वाटतो. महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्र सरकारची योजना आहे, व्हेरी व्हेरी IMP. पहिलं तर महाराष्ट्राची आहे त्यामुळे महत्त्वाची. त्यानंतर स्त्रियांविषयी आहे म्हणून जास्त अजून महत्त्वाची, कारण सिकल सेल ॲनिमियावरती एक पोषणाची योजना होती ओडिसाची, तेव्हा आयोगाने राज्याच्या पूर्व परीक्षेला तो प्रश्न विचारला होता. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सिकल सेल ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र घडवणे आणि आदिवासी समुदायांचं भविष्य सुरक्षित करणे यासाठी म्हणून 1.25 कोटी लोकांची सिकल सेल ॲनिमियाची चाचणी करण्यासाठी तपासणी करण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत राबवलं जाणार आहे. सिकल सेल ॲनिमिया जो आहे तर तो 19 जून जो आहे, हा 19 जून सिकल सेल ॲनिमिया दिवस आहे. 2023 मध्येच भारत सरकारने 2000 राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन जे आहे तर ते सुरू केलं होतं 2023 मध्ये, आणि 2047 पर्यंत आपल्याला भारत जो आहे हा सिकल सेल निर्मूलित देश किंवा त्याचं पूर्णपणे आपल्याला निर्मूलन करायचं आहे, तो पूर्णपणे भारतामधून नष्ट करायचा आहे. पुढचं आहे कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव जे आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज जलाशय जलसागर असं ठेवण्यात आलेलं आहे. सॉरी, छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. जिथलं कोयना धरण जे आहे या कोयना धरणाचं नाव आधी शिवसागर होतं, आता ते नाव छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असं करण्यात आलेलं आहे. कोयना धरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कोयना धरण कधी बांधलेलं आहे ते 1956ला सुरुवात झाली आणि 1964ला त्याचं बांधकाम जे आहे पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर कोयनाचा भूकंप 67 मध्ये कोयन्यामध्ये सगळ्यात मोठा भूकंप आलेला होता, ते एक लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे महिमा. पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारची योजना आहे. महिमा काय आहे, कसला महिमा आहे,
तर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने या संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. सो महिमा नावाची संस्था जी आहे तर ती आपण स्थापन करत आहोत. राज्यातील तरुणांना परदेशामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट यासाठी ही महिमा. सो आता महिमा महाराष्ट्रातले तरुण असतील किंवा महाराष्ट्रातले विद्यार्थी असतील, विद्यार्थी नको तरुण म्हणूया, सो ह्या तरुणांना आता त्यांचा महिमा दाखवायचा आहे बाहेरच्या देशामध्ये जाऊन. सो त्यासाठीची ही योजना आहे महिमा, महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे, फक्त लक्षात ठेवण्यासाठी आपण बोलतोय असं. ओके, सो महिमा मा फॉर महाराष्ट्रच आहे. कोयना धरणाचं नाव बदललेलं आहे. अरुणोदय मोहीम अतिशय महत्त्वाची आहे. सिकल सेल ॲनिमिया मुक्त करायचं आहे आपल्याला. 2047 पर्यंत ॲनिमिया मुक्त करायचं आहे आणि 2023चं 1 जुलै 2023चं हे मिशन आहे. बेंबळा नदी प्रकल्प यवतमाळचा आहे. BBARTC तळोजा मुंबई वकिलांचं प्रशिक्षण केंद्र. पहिला म्युझिकल रोड कोस्टल रोड आहे मुंबईमधला. जातमुक्त सौंदाळा आहे आणि बेला नेट झिरो ग्रामपंचायत. आणि आधी कुठली होती त्याच्या आधी 22 मध्ये पल्ली जम्मू काश्मीरमधली. स्वच्छ जल मध्य प्रदेशचा आहे. राष्ट्रीय उद्योजकता ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना आहे. करुणा अभियान, करुणा कोणाला दाखवायचे, पक्षांना, गुजरातचं योजना आहे. गृहलक्ष्मी कर्नाटकची लक्ष्मी असं लक्षात ठेवूया. स्वनिधी क्रेडिट कार्ड तिरुवनंतपुरम या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आशा कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन गुजरात. ई स्वास्थ्य संवाद व्यासपीठ कोणाचा आहे, राजस्थानचा आहे. त्यानंतर हा एक महत्त्वाचा आहे प्रश्न, जलसंरक्षित हरियाणा प्रकल्प कोणी मदत केलेली आहे तर वर्ल्ड बँकेने मदत केलेली आहे, त्यामुळे हे एवढं महत्त्वाचं आहे. ठीक आहे.